गोष्टी आपल्या चित्रांमधून सुद्धा व्यक्त होणाऱ्या कारंजा लाड येथील दीपाली सुशांत या कलाध्यापिका आहेत. आणि त्या काय म्हणतात बघा, पाप नगदी होत गेले, पाप नगदी होत गेले, पुण्यकर्माची उधारी, संपले जर मार्ग वरवर, खोद तू रस्ता भुयारी, असं म्हणतात. तर दीपाली सुशांत यांना मी आपली गझल सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. तू जगाशी वागताना भाव निर्मळ पाहिजे, तू जगाशी वागताना भाव निर्मळ पाहिजे, वर असू दे कातळासम, वर असू दे कातळासम, आत हिरवळ पाहिजे, आत हिरवळ पाहिजे. आणि टाकल्या उधळून बागा, टाकल्या उधळून बागा, ठेव थोड्या पाकळ्या, टाकल्या उधळून बागा, ठेव थोड्या पाकळ्या, फार नाही कुंपणाला फक्त दरवळ पाहिजे, फार नाही कुंपणाला फक्त दरवळ पाहिजे. आणि शोषितांची झूल व्हावे वाटते गझलेतुनी, शोषितांची झूल व्हावे वाटते गझलेतुनी, वेदनेला मांडताना एक ओघळ पाहिजे, वेदनेला मांडताना एक ओघळ पाहिजे. आणि मुख्य गझल बघा की म्हटलं असं आहे, आयुष्य फार इथले कणखर कशी म्हणू, आयुष्य फार इथले कणखर कशी म्हणू, अळवावरील जीवन सावर कशी म्हणू, अळवावरील जीवन सावर कशी म्हणू. आणि गंधाळल्या तिच्याही हृदयात कामना, गंधाळल्या तिच्याही हृदयात कामना, अलवार भावनांना आवर कशी म्हणू, अलवार भावनांना आवर कशी म्हणू. आणि वाणीत एवढा जर भरलाय गोडवा, वाणीत एवढा जर भरलाय गोडवा, हातावरी पुन्हा दे साखर कशी म्हणू, हातावरी पुन्हा दे साखर कशी म्हणू. आणि पुढचा शेर बघा की, तू ठेवलेस इतके अलगद फुलांपरी, तू ठेवलेस इतके अलगद फुलांपरी, पडलाय पेच याला सासर कशी म्हणू, पडलाय पेच याला सासर. धन्यवाद. तू ठेवलेस इतके अलगद फुलांपरी, तू ठेवलेस इतके अलगद फुलांपरी, पडलाय पेच याला सासर कशी म्हणू, पडलाय पेच याला सासर कशी म्हणू. आणि जगते अजून आहे आयुष्य छानसे, जगते अजून आहे आयुष्य छानसे, जीवन उगाच माझे खडतर कशी म्हणू, जीवन उगाच माझे खडतर कशी म्हणू. आणि अंगण उन्हातले या आंदण दिल्यावरी, अंगण उन्हातले या आंदण दिल्यावरी, आभाळ चांदण्यांचे अंथर कशी म्हणू, आभाळ चांदण्यांचे अंथर कशी. धन्यवाद दादा. अंगण उन्हातले या आंदण दिल्यावरी, अंगण उन्हातले या आंदण दिल्यावरी, आभाळ चांदण्यांचे अंथर कशी म्हणू, आभाळ चांदण्यांचे अंथर कशी म्हणू. आणि शेवटचा शेर बघा की, दिव्यांग एक मुलगी विकते दिवे तिथे, दिव्यांग एक मुलगी विकते दिवे तिथे, देवा तुला दयेचा सागर कशी म्हणू, देवा तुला दयेचा. थँक्यू दादा. दिव्यांग एक मुलगी विकते दिवे तिथे, दिव्यांग एक मुलगी विकते दिवे तिथे, देवा तुला दयेचा सागर कशी म्हणू, देवा तुला दयेचा सागर कशी म्हणू. आयुष्य फार इथले कणखर कशी म्हणू, आयुष्य फार इथले कणखर कशी म्हणू, अळवावरील जीवन सावर कशी म्हणू, अळवावरील जीवन सावर. धन्यवाद. वा वा. फुलांचा विषय आला, फुलांबद्दल वैभवदादा समोर बसलाय.
त्याचं एक सुंदर शेर सर्वांना माहिती आहे की रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे. असा जो सुंदर शेर वैभवदादाने लिहिलेला आहे. तसंच फुलांच्या वेगवेगळ्या बाजू आपण प्रत्येकजण मांडत असतो.